पण शांतपणे झोपलेले गावकरी जे त्या फॅक्टरीच्या अवघ्या काही बाहेरच होते, त्या गावकऱ्यांना हा अलार्म ऐकून जाग येण्यापेक्षा त्यांना मी म्हटलं तसं हा त्रास जेव्हा सुरू झाला, त्या त्रासानेच त्यांना जाग आली. गावकरी आता सैरावैरा वेगवेगळ्या दिशेने पळायला लागले. काही लोकं ज्यांच्याकडे गाड्या होत्या ते आपल्या गाड्यांमध्ये बसून एस्केप करून जायच्या प्रयत्नात होते. काही लोकं ज्यांच्याकडे गाड्या नव्हत्या ते भोपाळ जंक्शनला तिथल्या रेल्वे स्टेशनवर गेले आणि लोकांचा एक समूह स्टेशनला तिथल्या जंक्शनला पोहोचला. दुसरा समूह मी जे सुरुवातीला सांगितलं तसं हॉस्पिटलला पोहोचला. ह्या सेकंदापर्यंत प्रशासन, सामान्य लोकं किंवा जे भरडली जात होते यापैकी कोणालाच माहिती नव्हतं की नक्की आपल्यासोबत काय चालू आहे. हं.